नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची सर्वात मोठी अपडेट आणि बातमी मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। आता सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे की पीक विम्याचे पैसे आले का अजून नाही आले, तुमचा क्लेम पेंडिंगवर आहे का, मे महिन्यात मोठा हप्ता आम्हाला मिळणार आहे का, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। आणि आज तारीख आहे 2 मे 2026। त्यामुळे आज ज्या ज्या ताज्या अपडेट आलेले आहेत पीक विम्याबद्दल ते आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। ओके, आता जी सगळ्यात मोठी अपडेट आहे ती आहे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईची सध्या प्रक्रिया सुरू आहे। काही ठिकाणी पहिल्या टप्प्यात पैसे जमा होण्यास पण सुरुवात झालेली आहे, म्हणजेच काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत तर काहींना अजून वाट पाहावी लागते, प्रतीक्षा करावी लागते। ओके, आता याबद्दल जर सांगायचं झालं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबद्दल महत्त्वाची बातमी काय आहे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 2025 हंगामातील पीक नुकसान भरपाई म्हणजेच की क्रॉप इन्शुरन्स क्लेम अद्याप प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। ओके, त्यामुळे की खूप जिल्ह्यांमध्ये अजून तरी पैसे आलेले नाही आहेत। ओके, यावरनं असंच निष्पन्न होतं। ओके, आता दुसरी जी अपडेट आहे क्लेम प्रोसेस काय चालू आहे सध्या। ओके, सरकारची क्लेम प्रोसेस जी आहे ती सध्या काय चालू आहे तर नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण हे आधी होणार, त्याच्यानंतर डेटा जो आहे तुमची जी माहिती आहे ती विमा कंपनीकडे पाठवली जाणार आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन आता प्रोसेस सुरू होणार आहे, म्हणजेच तुमचा क्लेम अजून प्रोसेसमध्येही असू शकतो। ओके, आता पैसे येणार कधी याबद्दल जर सांगायचं झालं, ओके पैसे येणार कधी तर आता लेटेस्ट माहितीनुसार मे 2026मध्ये टप्प्याटप्प्याने आता शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहे। काही शेतकऱ्यांना मोठा हप्ता पण येऊ शकतो, पेंडिंगचा हप्ता जो अडकलेला आहे आणि करंट हप्ता म्हणजे आत्ताचा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची त्यांना शक्यता आहे, म्हणजेच एकाच वेळी जास्त रक्कम तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते। ओके, आता उशीर का होतोय याबद्दल जर सांगायचं झालं, ओके उशीर का होतोय तर बेसिकली सर्वेक्षणातील तफावत। ओके, पीक विमा येण्यासाठी उशीर का होते, पहिलं कारण आहे सर्वेक्षणातील तफावत, नंतर आहे दुसरं कारण विमा कंपनीकडून प्रोसेसिंग डिले होते म्हणजे उशिरा होतो आहे। ओके, तांत्रिक पडताळणी चालू आहे सॅटेलाईटद्वारा, फील्ड डेटाद्वारा। ओके, आणि बँक आणि आधार लिंकिंग इश्यू चालला आहे। ओके, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे क्लेम अजूनसुद्धा पेंडिंगवर आहेत, पण काळजी करू नका, हळूहळू करून प्रत्येक जिल्हा वाईज पैसे येतील शेतकऱ्यांकडे। ओके, आणि शेतकऱ्यांनी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता सर्वात आधी तुम्ही एक काम करा, तुमचा पीक विमा स्टेटस एकदा चेक करा, बँक खाते आधारशी लिंक आहे का ते एकदा तपासा आणि तुमचा जो DBT आहे बँकेचा तो ॲक्टिव्ह ठेवा। काही समस्या असेल तर तुम्ही कृषी कार्यालय किंवा CSC सेंटरला सुद्धा भेट द्या। ओके, थोडक्यात सांगायचं झालं तर पीक विमा प्रक्रिया सुरू आहे, काही शेतकऱ्यांना पैसे आले आहेत, काहींचे अजून पेंडिंगवर दाखवत आहे। ओके, आणि मे महिन्यात मोठा हप्ता येण्याची शक्यतासुद्धा आहे। व्हेरिफिकेशन फक्त तुम्ही कंप्लीट करून घ्या कारण ते खूप गरजेचं आहे। ओके, आणि अशाच शेतकरी अपडेटसाठी व्हिडिओला तुम्ही माझ्या आधी लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा। ओके, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पीक विम्याचे पैसे आले आहेत का नाही। ओके, धन्यवाद।